म्हणजे तिथल्या नोकऱ्या संपल्या, राज्यातल्या 68,000 शाळा विकून टाकल्या किंवा खाजगीकरणाला दिल्या, मग तिथल्या नोकऱ्या संपल्या, वरच्या नोकऱ्या संपल्या आणि सरकारने वरून फतवा काढून टाकला की याच्या पुढच्या नोकऱ्या म्हणजे कंत्राटी बेसिसवर 11 महिने, त्याच्यासाठी 9 एजन्सी पडले. आणि मग नोकऱ्या संपल्या म्हणजे गाव ओसाट पडलं, तुम्ही पाटीलकीसाठी बांधता आणि तेच सुद्धा कशा पद्धतीने भांडायचं, कुठं भांडायचं, भांडा घेऊन तुम्ही करा ना, आरक्षण त्याला घ्यायचं. बरं, आपला हा प्रश्न, मराठ्यांचा प्रश्न हा विदर्भात नाही, आपण सगळेजण कुणबीत म्हणतो, स्वतःला मोठ्या मनाने म्हणतो. बरं ठीक आहे, तो एक वेगळा विषय आहे, त्याच्यामध्ये मी फार शिरत नाही. तर अशा वेळेला तिथं अधिवेशन झालं आणि म्हणून मग 7 वाजता जेव्हा हे चालला विषय, 7 वाजता जेव्हा असा विषय झाला की अजूनही 42 आमदारांना बोलायचं आणि 10 अपक्ष आहेत, म्हणजे 52 आमदार बोलणार. मी म्हटलं बाई काय चाललंय, म्हणून मी आवाज दिला त्याच्यामधून की इथं या, आमचा वेळ गमवा, तुमचा वेळ गमवा आणि विदर्भाचा सत्यानाश करा. एवढंच बोलून एवढंच बोलून बाकी त्यातला काही विषय नव्हता. संकेताचा भंग केला, परंतु जेव्हा सगळे आमदार संकेताचा भंग करतात, तुम्हाला निवडून कशासाठी दिलं, समस्या मांडण्यासाठी तुम्ही संकेत पाळत नाही. तुम्हाला निवडून कशासाठी दिलं, सगळं या सगळ्या संदर्भामध्ये जो काही लोकांवर अन्याय होतो ते करायसाठी, समस्या मांडायला, ती काही होत नाही. तुम्ही संकेत, आम्ही पत्रकार म्हणून जर मी संकेताचा भंग केला असेल तर केला आहे, असा करत राहील, एवढं मी बोलतो. धन्यवाद देतो पुन्हा. आपली